तर भारत पाकिस्तान संघर्ष सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली। पंजाब आणि हरियाणामध्ये 6 गुप्तहेरांना ताब्यात घेण्यात आलं। पाकिस्तानला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। आणि धक्कादायक म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातली प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला। त्यात तिला अटक करण्यात आली। भारताच्या हेरगिरीचं हे रॅकेट कसं कार्यरत होतं बघूया रिपोर्टमध्ये। हिंदुस्तानी पाकिस्तानी बहन बहन, वेलकम टू पाकिस्तान। लाहौर एक्सप्लोर करने वाले हैं। सलाम। ज्योती मल्होत्रा, ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलची ओनर, पण नवी ओळख देशद्रोही गुप्तहेर। कारण याच हरियाणवी यूट्यूबरवर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी केल्याचा आरोप आहे। आ गए भाई हम तो पाकिस्तान में। इधर देखो दरवाजा ओपन हो रहा है। पण ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची हेर बनली कशी, त्याची कहाणी ही रंजक आहे। हा व्हिडिओ बघा। इस तरफ अपना इंडिया एंड जस्ट वी आर नाउ गोइंग टू क्रॉस दिस लाइन। आ जाओ भाई, वेलकम टू पाकिस्तान। अटारी वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात जाणारी हीच आहे ज्योती मल्होत्रा। 2 वर्षांपूर्वी ज्योतीनं पाकिस्तानमध्ये जाऊन व्हिडिओ ब्लॉगिंग करण्यासाठी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातनं व्हिसा मिळवला। तिथेच तिची ओळख एहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली। दानिशनंच तिला पाकिस्तानातल्या गुप्तचर संस्थांच्या हस्तकांशी ओळख करून दिली आणि तिथूनच व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर बातचीत सुरू झाली। ज्योतीने पाकिस्तानच्या दौऱ्यामध्ये 7 व्हिडिओ तयार केले। पाकिस्तानमधील माहिती देणारे हे व्हिडिओ ब्लॉग होते। पण हिसार पोलिसांना संशय आहे की ज्योतीने भारतातल्या काही संवेदनशील माहिती याच दौऱ्यामध्ये पाकिस्तानातल्या काही गुप्तहेरांना दिली। ज्योतीच्या कबुली जबाबानुसार पाकिस्तानात अली अहवान नावाचा व्यक्ती तिची राहण्याची व्यवस्था करायचा। अली अहवाननेच पाकिस्तानी गुप्तहेरांशी ज्योतीची ओळख करून दिली। शाकिर आणि राणा शहबाज अशी या 2 हेरगिरांची नावं। ज्योतीनं दिल्लीतल्या अनेक संवेदनशील ठिकाणांची माहिती या दोघांना दिली होती। उसमें जांच कहां तक पहुंची, उसके साथ और भी लोग जुड़े हुए हैं? पानीपत का इशू, देखिए पानीपत हो या कैथल हो, और भी 2 एक जगह है इस तरीके के लोग मिले हैं और हर केस के जैसे मैंने बताया फैक्ट्स अलग होते हैं। तो जांच तो अभी जो मेन आदमी है वो पकड़ा गया है और इसको और आगे बढ़ाया जाएगा। जो जो नई कड़ियाँ उसमें जुड़ती जाएंगी और किसी का भी रोल अगर आता है तो उसके बारे में उस पर कार्यवाही की जाएगी। ज्योतीच्या चौकशीतनं दिल्लीतल्या दूतावासातल्या दानिशचं नाव समोर आलंय आणि त्यानंतर असे अनेक हेर दानिशनं पेरल्याचं समोर आलंय। खरं तर पाकिस्ताननं आता जे इन्फ्लुएन्सर आहेत आणि जे सहजपणे ट्रॅव्हल ब्लॉग करणारे की जे सहजपणे समाजामध्ये मिसळू शकतात आणि संपूर्ण माहिती कलेक्ट करू शकतात, अशांना टार्गेट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। केवळ ज्योती हेच नव्हे तर आणखीन 5 जण म्हणजे की एकूण 6 जण असे आहेत वेगवेगळ्या शहरातून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे की जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते। म्हणजेच काय, भारतातली संपूर्ण जी माहिती आहे ती पाकिस्तानला ते पुरवत होते आणि स्पष्टपणे संकेत मिळतो की दानिश सारख्या अधिकाऱ्याच्या संपर्कात ते होते। बरं, दानिश हा तोच दानिश आहे की ज्याला भारतानं 24 तासामध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले होते, कारण तो पाकिस्तानच्या हाय कमिशन मध्ये काम करतो। हेरगिरी आणि इतर अनेक कारणं आहेत की ज्याच्यासाठी भारतानं त्यावर आक्षेप घेतला होता आणि भारताच्या हाती पुरावे सुद्धा लागले आहेत की कशा पद्धतीनं भारतातली माहिती, जी की संवेदनशील माहिती आहे, मग ती आर्मीच्या ठिकाणची आहे, त्याचबरोबर इतर डिफेन्सच्या रिलेटेड माहिती आहे, अशी माहिती सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून हे करण्यात आलेलं आहे। आणि त्यासाठी व्हिसा क्लिअरन्स करणं असू द्या किंवा मग पैशाचं आमिष दिलं जात होतं आणि त्यानुसार पैसे दिले जात होते। आणखीन एका महिलेला 10,000 हजार रुपये दिले जात होते आणि त्याचबरोबर दानिशच्या सोबत आणखीन एक त्याची एक मैत्रीण होती की तिच्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट चालवलं जात होतं आणि भारतामध्ये भारतीयांकडूनच पाळत ठेवून संपूर्ण संवेदनशील माहिती जी ती पाकिस्तानला दिली जात होती। आता हे रॅकेट मोडण्यात आलेलं आहे। पाकिस्तानचं सुद्धा यामध्ये स्पष्टपणे
हात आढळून आलेला आहे. त्यामुळं एक मोठी घटना म्हणावं लागेल. आणि हे भारताने जी पाकिस्तानची जी चेन होती गुप्तहेरांची, ती कुठेतरी तोडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. इतकंच नाही तर पंजाबचा यामीन मोहम्मद व्हिसा प्रोसेसिंगला मदत करणारा, हरियाणाचा देवेंदर सिंग ढिल्लो पटियाला छावणीचे व्हिडिओ त्यानं पाकिस्तानला पुरवले. हरियाणाचा अरमान भारतीय सिम कार्ड पुरवण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. हेरांना पैसे पुरवण्याचाही त्याच्यावर ठपका आहे. पाकिस्तानातल्या डिफेन्स एक्स्पोलाही त्यानं हजेरी लावलेली. ज्योतीच्या जबाबातनं एकूण 4 जणांचा आणि भारताची संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. असे किती देशद्रोही उजळ माथ्यानं फिरत असतील हे सांगता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.